रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाच्या समर्थनात मुंबईत शेतकऱ्यांनी गेटवे ऑफ इंडिया परिसरात जलसमाधी आंदोलन केलं। समुद्रात उड्या मारून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला, तर काही पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं। क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी गनिमी काव्यानं मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसर गाठत सरकारच्या फसव्या कर्जमाफीच्या GR विरोधात तीव्र आंदोलन छेडलं। सरकारने शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी काढलेल्या कर्जमाफी आदेशाच्या प्रती आंदोलनकर्त्यांनी फाडून अरबी समुद्रात फेकल्या। त्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी थेट समुद्रात उड्या घेत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात संताप व्यक्त केला। मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, हिंगोली जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी समुद्रात उतरून जलसमाधी आंदोलन केलं। शेतकरी जगला पाहिजे, फसवी कर्जमाफी रद्द करा, सरसकट कर्जमुक्ती लागू करा, रविकांत तुपकरांच्या आंदोलनाची दखल घ्या, शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणारे सरकार हाय हाय अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी अत्यंत संतप्त भावना व्यक्त करत सांगितलं की राज्यातील शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत आहेत, कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत, शेतकरी जगण्यासाठी लढत आहे, मात्र सरकारला त्याचं काहीही देणं घेणं नाही। बुलढाणा येथे रविकांत तुपकर 4 दिवसांपासून अन्नाचा त्याग करून आंदोलन करत आहेत, तरी सरकारला जाग येत नाही। जर सरकारने आम्हाला जगण्याचा अधिकार नाकारला असेल तर आम्ही संघर्ष करताना जीवाची पर्वा करणार नाही। आंदोलनाची तीव्रता वाढताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। समुद्रात उतरलेल्या कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली। अनेक कार्यकर्त्यांना ओढत फरफटत पोलीस वाहनात टाकण्यात आलं। काही काळ संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता।